जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. भावांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की SSC GDचा फायनल कट ऑफ 2025 मी हा व्हिडिओ आणणार होता आणि तो आज मी SSC GDचा फायनल कट ऑफबद्दल व्हिडिओ आणलेला आहे. आणि व्हिडिओ बघण्याआधी मी सर्वांना एक विनंती करेन की बघा, मी जे कट ऑफ दाखवणार आहे ते कट ऑफ कदाचित तुम्हाला असं वाटेल की तुमच्या मनाला तो कट ऑफ शोभणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की भाऊ हा कट ऑफ लईच कमी सांगतोय किंवा हा कट ऑफ लईच जास्त सांगतोय. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनातून तुमच्या मार्क वाईज तुम्ही स्वतःला कंपॅरिझन करत आहात त्या ठिकाणी. पण ॲक्च्युली जी कट ऑफ जाणार आहे ते मी जितकी या ठिकाणी दाखवेन तितकी कट ऑफ तुम्ही फायनल रिझल्ट आपला 8 ते 10 दिवसामध्ये येईल तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघा की जे मुलं म्हणत होते की इतका जास्त कट ऑफ नाही जाणार किंवा जे मुलं म्हणत होते की इतका कमी कट ऑफ सुद्धा नाही जाणार, हा ॲक्युरेट कट ऑफ तुम्हाला बसलेला दिसेल भावांनो. ठीक आहे, तरी फक्त विश्वास ठेवा. बघा, मेडिकलचा बी कट ऑफ असाच बनवला होता भावांनो, तो योग्य कट ऑफ ठरला होता. आणि त्यामध्ये पण काही मुलं म्हणले होते की कट ऑफ जो आहे तो इतका जास्त जाणार नाही. खूप जणांना तो कट ऑफ लय हाय वाटला होता, परंतु भावांनो कट ऑफ हा 100% मी जितकं सांगितलं तितकाच कट ऑफ या ठिकाणी गेलेला होता. तर भावांनो तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे, आणि यामध्ये जर तुमचे मार्क येत नसेल तर आपली नवीन GD निघालेली आहे त्याची तयारी करा भावांनो. ठीक आहे, तरी आधी मी सांगेन की तुम्हाला भावांनो हा मी आजचा जो आपला व्हिडिओ आणलेला आहे तो मी जसं सांगितलं होतं की मी SC ST या कॅटेगरीपासून भावांनो कट ऑफचा व्हिडिओ टाकणार आहे. तर मी SC STचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, तो पहिला होणार आहे. ऑल कॅटेगरीचा मी कट ऑफचा व्हिडिओ घेणार आहे. तरी जे कोणी भावांनो चांगले मार्क आहेत किंवा अजून आपल्या चॅनलशी जुडलेले नाही, सबस्क्राईब नाही केले, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्या कॅटेगरीचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल. ठीक आहे, आणि एकदा मी तुम्हाला कट ऑफ दाखवून देतो की किती गेली ती कट ऑफ. की आपल्या महाराष्ट्र जनरल STची कट ऑफ गेली ती 89, जे की मेडिकलला गेलेली आहे. आणि महाराष्ट्र जनरल एरिया SC या कॅटेगरीची कट ऑफ जी गेलेली आहे ते 96.3 कट ऑफ गेलेली आहे. ही झालं तुम्हाला फक्त, हा तुम्हाला तर पाठच असेल आपली आपली कॅटेगरी, पण मी दाखवत आहे. तर ठीक आहे, तुम्ही बघू वाटलं तर अदर कॅटेगरी पण बघू शकता, OBC वगैरे, UR वगैरे. ठीक आहे, तर मग आपण आपल्या कट ऑफच्या व्हिडिओकडे वळूया. ठीक आहे, तर बघा भावांनो, यामध्ये मी 2025चा हा पूर्ण मेडिकलचा डाटा तुमच्यासमोर 2 पॉईंटमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. या ठिकाणी SC आणि या ठिकाणी ST. तर SCची जे मुलं आहेत त्यांचा जो फिजिकल जो चाललेला आहे तो 3 दिवस, सॉरी मेडिकल जो 3 दिवस चाललेला आहे आणि ST या ठिकाणी 2 दिवस चाललेला आहे. आणि पुन्हा मेडिकल सर बघा, या ठिकाणी 2 तारीख आणि 3 तारखेला STचा मेडिकल चाललेला आहे आणि 4 ते 5 या 2 दिवसामध्ये लास्टच्या रिमेडिकल झालेला आहे. जे म्हणजे उरलेले जेवढे होते त्यांना रिमेडिकलसाठी 4-5 तारखेला बोलवून या ठिकाणी त्यांचा रिमेडिकल झालेला आहे. आणि ही SC कॅटेगरीचा हा 3 दिवस मेडिकल चाललेला आहे. 96 कट ऑफ या ठिकाणी गेलेली आहे ऑलरेडी मेडिकलसाठी. आणि वेकन्सी किती आहेत हा पण सर्व मुलांना पाठ असेल की 215 वेकन्सी आहे. जवळजवळ EWS प्रमाणे या ठिकाणी वेकन्सी आहे. आणि मेडिकलसाठी जी मुलं यांनी घेतले होते ते घेतले होते 430 कॅन्डिडेट या ठिकाणी मुलं या ठिकाणी घेतलेले होते. 3 दिवस मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मेडिकल झालेला आहे. आणि 3 दिवस म्हणजे आता मुलं म्हणतील 3 दिवस कसं काय, आमचं मेडिकल तर 5 दिवस पण झालं SCचा. मी भावनो कसं म्हणतोय, SCचे मुलं 3 दिवस फक्त बोलवले, त्यामध्ये रिमेडिकल यामध्ये मी ॲड केलेलं नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला जर समजा आज 3रा दिवस आहे, आज पण या ठिकाणी 70-75 मुलं SCचे आलेले आहेत. आणि जर ते मागचे जे 2 दिवस झालेले आहेत त्यांना बी रिमेडिकल भेटला असेल, असं थोडी असणार की 70 मुलं जर आले, 70 का 70 फीट, ठीक आहे, त्यामधले 40 फीट असतील आणि 30 मुलांना रिमेडिकल दिलं असेल, तर त्यांना रिमेडिकलचा, माझा आज मेडिकल आहे समजा मी SC आहे, तर त्यांचा आज पण असू शकतं किंवा उद्या पण असू शकतं. तर मी ती उद्या काउंट नाही करणार. का, तर उद्याचे जे मुलं आहेत ते रिमेडिकलचे आहेत, कारण ते मुलं जर मी धरलो तर का होईल, ती डबल काउंट होतील. त्यासाठी मी जे आहे ते 3 दिवस जो रिअल मेडिकल तो 3 दिवस चाललं आहे. रिमेडिकल पडून मी फिट झालेले मुलांचं मी सुद्धा त्या ठिकाणी मी जास्त तुम्हाला दाखवत बसलो नाही. ठीक आहे, मुख्य जे पॉईंट आहेत तितके मी पॉईंट केलेले आहेत.
मग 430मधून सरासरी जे मुलं जे आलेले आहेत ते 60% मुलं या ठिकाणी मी घेतलेले आहे. ठीक आहे, 60% मुलं या ठिकाणी रिमेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिमेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून फिट झालेले आहेत 60%, आणि 40% जी मुलं आहेत ते अपसेंट आहेत. मग समजा की 100 मुलं आले तर 40 मुलं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन धरा, तुमचा रिमेडिकल धरा, तुमचा मेडिकल धरा, संपूर्ण त्या प्रोसेस गुजरून तुम्हाला 40% मुलं बाहेर पडतील आणि 60% मुलं जे मेडिकल फिट झालेले आहेत. जर 430चा आपण 60% काढला तर 258 इतका आकडा येतो. म्हणजे वेकन्सी आपली 215 आहे आणि आपल्याला मुलं झाले 258. आणि ते मेडिकलमधनं आणि फायनलला जाण्यासाठी जे मुलं आऊट होणार आहेत ते मुलं आहेत या ठिकाणी 172 मुलं या ठिकाणी जे आहेत ते आऊट होणार आहेत. 172 मुलं या ठिकाणी आऊट होणार आहेत. म्हणजे ते या ठिकाणी फायनलला जाऊन ते या ठिकाणी बाहेर पडणार आहेत. म्हणजे जे मेडिकलमधून आऊट झालेले आहेत, मेडिकलमधून आऊट झालेले आहेत 172 मुलं. ठीक आहे, आणि 215 वेकन्सी आता 258 झाले. तर तुम्ही बघू शकता की इतके मुलं फक्त या ठिकाणाहून बाहेर पडणार आहेत. ठीक आहे, आणि जो रेशो असणार आहे की फायनलसाठी तो एका जागेसाठी 0.20 मुलं जास्त झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जर एक मुलगा जायचा असेल तर या ठिकाणी 5 जणांपैकी तुम्हाला सांगतो 5 जणांपैकी 4 मुलं भरती आणि एक मुलगा जो आहे तो आऊट होणार आहे. असा रेशो या ठिकाणी बसलेला आहे SC मुलांसाठी. ST साठी जर सांगितलं तर 89 हा गेलेली आहे कट ऑफ. 193 वेकन्सी आहे आणि 386 कॅन्डिडेट या ठिकाणी मेडिकलसाठी बोलवले होते. 2 दिवस याचं मेडिकल चाललेलं आहे. 2 तारीख आणि 3 डिसेंबर या 2 दिवशी मेडिकल चाललेला आहे. आणि 286चा 60% आपण काढला तर 231 होतो. त्यामधून 155 मुलं जे आहेत ते आऊट होणार आहेत आणि 231 आणि 193 वेकन्सी आहेत. बघू मुलांमध्ये पण हा पण रेशो जे आहे ते 1.19 आलेला आहे जवळपास. म्हणजे हा पण रेशो आणि हा रेशो जवळजवळ सेम आलेला आहे. आणि हाच मी सेम तुम्हाला आता मधून फक्त थोडीशी माहिती कळेल की भाऊ फक्त 60नं डिवाईड करून या ठिकाणी कट ऑफ काढत आहे, तर असा नाही भावांनो. ठीक आहे, मी खूप काही या ठिकाणी SC STचा 2-3 वर्षांचा या ठिकाणी पूर्ण अभ्यास करूनच तुमच्यासमोर कट ऑफ आणलेला आहे. आणि तुम्ही निश्चिंत राहा, काही टेन्शन घेऊ नका. मी कट ऑफ जितकं सांगणार आहे फक्त विश्वास ठेवा, तेवढी 100% कट ऑफ जाणार म्हणजे जाणारच आहे. मी आता याच्यानंतर तुम्हाला काय दाखवणार आहे की प्रिव्हियस इयर 2022-23ला रिलेटेड करणार आहे. मी यानुसार मी जसं यामध्ये काढलेलं आहे माहिती त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी काढून हा रेशो येते का नाही तुम्ही तुमच्या स्वतः डोळ्याने बघा. ठीक आहे, कधीचा 2022-23चा. ठीक आहे, तर बघा भावांनो, हा आहे 2000 असं फायनल कट ऑफ मेडिकल आणि फायनल कट ऑफ 2022-23. या ठिकाणी बघा मेडिकलची कट ऑफ 22-23ला SC 83 गेलती, ST 79 गेलती. SCला वेकन्सी होती 203 आणि STला वेकन्सी होती 164. 403 कॅन्डिडेट या ठिकाणी मेडिकलला गेलते आणि 328 कॅन्डिडेट या ठिकाणी STचे मेडिकलला गेलते. मेडिकल किती दिवस झालं हा आता माहीत नाही. ठीक आहे, 2022-23ची आहे ही. 406मधनं याला बी मीच काय केलं आहे सेम त्यानुसार 60% काढले याचा पण, आणि याचा पण जो आहे तो 60% काढलेला आहे. आणि त्या ठिकाणी 60% काढून आणि याच्यातून जे मुलं आऊट झालते, जसं की मी मागं तुम्हाला सांगितलं यामध्ये पण की जे मुलं आऊट झाले 172 म्हणून. ठीक आहे, तर त्या पद्धतीनंच यामधून 162 मुलं आऊट झालेले आहेत, जे की मेडिकल डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी अनफिट होऊन बाहेर निघालेले आहेत. आणि या ठिकाणी जर धरलं तर 131 मुलं आऊट झालेले आहेत. ठीक आहे, आणि यामध्ये पण जे आता 197 ते 164 वेकन्सी आहे आणि 244हून 103 या ठिकाणी वेकन्सी आहे. तर याला बी जर आपण पाहून बघितलं तर 21-20 म्हणजे 5मधला 4 मुलगा या ठिकाणी भरती होणार, 1 मुलगा त्या ठिकाणी राहणार आहे. सेम यामध्ये पण तेच येतोय. मी जसा या ठिकाणी पूर्ण डिटेल बाय डिटेल काढलेला आहे यामध्ये जसा काढलेला आहे मी तसाच सेम लावल्यानंतर हा पण सेम आलेला आहे. मग मला सांगा, मग 2022-23ची रिलेटेड काढून जर आपण या आकलनानुसार आकलो तर 100% कट ऑफ जे आहे ते योग्य
ठरणार आहे भावांनो, ठीक आहे. आणि मी ह्याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे की जेणे मी तुम्हाला या ठिकाणी असं पूर्ण दाखवत बसलो तर 10-15 पेज होतील, ठीक आहे. तर ते मी पूर्ण नाही, फक्त जे इम्पॉर्टंट आहे त्यातून बाजूला काढून, ठीक आहे, मी तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. सरळ सोप्या भाषेत सर्वांना समजलं पाहिजे अशा पद्धतीनं मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि तुम्ही निश्चिंत राहा, कट ऑफ हा आपल्या पलीकडे, तुम्ही बघा, विश्वास ठेवा, आपल्या पलीकडे कट ऑफ जाणार नाही, ठीक आहे. तर मग आता आपण बघू फायनल कट ऑफवरती, ठीक आहे. आता हा आकडा बघून खूप मुलांना या ठिकाणी कमी वाटत असेल किंवा जास्त पण वाटत असेल, पण मला असं काही वाटत नाही. मला असं वाटतंय की 107 ते 111 मध्ये जर SC मुलगा असेल, 107 पण त्याला जर मार्क असतील, भावा तुला जर 107 पण जर मार्क असतील तरी भाऊ तू SCचा आहे, तर माझा होईल का नाही असा प्रश्न मनात बाळगू नको, ठीक आहे. कदाचित 111 वाल्यांना BSFच्या पुढची पोस्ट भेटू शकते, CRPF आहे, ITBP आहे, असे पोस्ट भेटू शकतात. 107 वाला या ठिकाणी BSFसाठी शुअर राहा, ठीक आहे. आणि 111साठी BSFची पुढची पोस्ट ते तुमच्या हिश्श्यामध्ये येणार. तुम्हाला जर 111+ मार्क असेल तर BSF तुम्हाला नाही भेटणार, BSFपेक्षा जास्त. जर तुम्ही पोस्ट प्रिफरन्समध्ये BSF हा सर्वात खाली असेल तर सपोज तुमचा समजा पोस्ट प्रिफरन्समध्ये BSF सर्वात वर असेल तर तुम्हाला 111 मध्ये SCच्या BSF भेटणार आहे. तसा STचा बघितलो आपण, 96 वाल्यांना 96+, मी या ठिकाणी 95 पण घेत नाही, ठीक आहे. 95 पण मार्क असेल तर तुम्ही आता तुमचा नशीब आहे, तर कट ऑफ याच्या खाली जाईल. किंवा SCचा मुलगा 106 105 मार्क आहेत तर तुमचा नशीब असणार की या ठिकाणी मेरिट डाऊन जाऊन तुम्हाला BSF भेटावं, ठीक आहे. भेटावं, मी असं म्हणतो की माझी जितकी सांगितलं त्याच्या प्लसच कट ऑफ राहणार, इतकीच राहणार, खाली यूज नाही कट ऑफ, माझं असं म्हणणं नाही. ह्याच्याहून जास्त कट ऑफ तुम्हाला कधीच जाणार नाही, याच्यापेक्षा जास्त. तुम्हाला जर ह्याच्याहून 111 किंवा 107+ आणि इकडे ST मुलांना 100+ किंवा 96+ मार्क आहेत तर तुम्ही 100% यामध्ये सिलेक्शन घेणार आहेत. या भरतीचा तुम्ही फॉर्म नाही बी भरला तरी चालणार आहे, कारण ते 10-15 दिवसामध्ये तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. आणि 96ला जर तुम्हाला BSF जर भेटली तर 100च्या पुढं BSFच्या पुढची पोस्ट या ठिकाणी 100% तुम्हाला भेटणार आहे ST मुलांना, ठीक आहे. तर भावांनो, हा जो मी कट ऑफ आहे तो PYQ आधारित कट ऑफ आहे, जेणेकरून मी तुम्हाला सविस्तर सांगितला पण आहे की 23 इयर कट ऑफ 2022-23 रिलेटेड हा कट ऑफ असणार आहे आपला. यामध्ये मी तुम्हाला माझ्याकडनं होईल तितकं चांगल्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर काही याच्यामध्ये टायपिंगमध्ये वगैरे काही चूक झाली असेल तर माफ करा, ठीक आहे. आणि झाली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की भाऊ या ठिकाणी असे काही चूक झालेले आहेत. आणि भावांनो बघा, इतकी कट ऑफ तुमची 100% जाणार आहे. तुम्ही कट ऑफबद्दल काही टेन्शन घेऊ नका. आणि 107 111 हा SC तर EWS लेवल जातो, 2-3 मार्काचा फरक असतो, बाकी काय नाही. ST हा 96 100+ वाला भाऊ 100% ITBP CRPF तुम्ही पुढची कोणतीही पोस्ट धरा तर तुम्हाला भेटणार आहे BSF सोडून, ठीक आहे. कारण सर्वात कमी जो मेरिट लागतो तो BSFचा लागतो. BSFचा कोणत्याही कॅटेगरीमध्ये ऑल ओव्हर इंडिया बी म्हणलं तर तो सर्वात कमी BSF लागतो. तर मग तुम्हाला जे कमीत कमी जे या ठिकाणी कट ऑफ मिळालेलं आहे 96 आणि इकडे 107 तर ते ऑनली BSFसाठी आहे, ठीक आहे. ऑनली BSFसाठी आहे. आणि 100 जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला चांगली पोस्ट भेटणार आहे. मी अजून पण व्हिडिओच्या लास्टला मी असं म्हणतो की कट ऑफ हा माझ्या सांगण्यापेक्षा 96 आणि 107 SC आणि 96 ST हा मी म्हणतोय ह्याच्यापेक्षा कट ऑफ 2-3 मार्क खालीच जावा, मी असं प्रयत्न करेन, ठीक असं व्हावं, ठीक आहे. मी हेच प्रार्थना करतो. आणि सर्व भावांचा ज्यांनी इथपर्यंत आलेले आहेत आणि खास करून ज्यांचा लास्ट वय आहे त्यांना यावर्षी वर्दी मिळावी हीच फक्त प्रार्थना करतो. आणि भावांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, ठीक आहे. कुठल्या कॅटेगरीचा मी घेणार आहे ते मी तुम्हाला सांगेनच, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.